इकडे तोंडाला बांधलं फक्त काय 1200 रुपयात मला रय मागवला. साधी कढई किती भेटते तशी? नागपंचमीला हे वाहतात इथं बघा नागोबाई काढलेले आहेत मी. असेच काढतात नाही 5 काढतात कसं 5. नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का इकडं आई पण आहेत. नमस्कार आई. नमस्कार. आणि आमचा डुग्गू पण आहे. तर आज नाही का आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे शॉपिंग करायला आहे ना डुग्गू. डुग्गूने बघा आज काजळ लावलं. कसं दिसत आहे आमचा स्वराज सांगा. डुग्गू नाही म्हणायचं स्वराज म्हणायचं आता है ना पिलो. हे स्वरू स्वराज हां जय जय. आता खूप मस्त बोलतो तो आता म्हणजे जय जय बोलतो. 2 शब्द बोलायला लागलेला आहे. आणि पहिला शब्द त्यांनी पप्पा म्हटलेला आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. आणि खूप ॲक्टिव्ह होत चालला म्हणजे आता गुण पण खूप करायला चालला करतो तो गुण हे नाही अगं बाई. आणि आता नाही का आम्हाला जायचं आहे बाहेर. तर घरामधलं किचनमधलं सामान आणायचं आहे थोडंसं. तर नाही का आज आम्ही शॉपिंग करायला जायचं. तर कधी निघत असता नाही आमचा दिवस आहे नाही. तर आज कुठे नाही का दिवस निघायला. तर आई म्हणत होत्या की थोडंसं सामान पण आणायचं ते पण आण घेऊन ये. हो. तर सोबत घ्यायचं. सोराट घर राहू दे. नाही ना त्याला घरी का पाण्या पावसाचा काही. तर बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर त्यामुळं म्हटलं त्याला नाही का आई म्हटलं थोडंसं खाऊ घाला आणि त्याला घरीच ठेवणार आहे मी. घरी राहतो आणि इथंच गावामध्येच जायचं आहे लगेच यायचं. आणि कसं आहे आता पावसाळ्यामध्ये सेल वगैरे लागलेले आहेत तर म्हटलं जाऊन येऊ आपण. बरं एक मिनिट आपण मजा घेऊ सूरज. तर 2 मिनिटासाठी आम्ही सूरजची मजा घेणार आहे की 2 मिनिटासाठी बाहेर जाणार आहे. बघू सूरज कसा करते. तर पिल्लू जास्त द्यायचा मम्मा कुठं चालली भूर चालली तुला काय पाहिजे सांग. काय ना तुला पहिल्यांदा सूरजला ठेवून असं बाहेर नेण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा त्याला झोपून वगैरे पण जाणं चालू नाही आहे. तसंच ठेवायचं आहे. आता उठला ना हो ना नेमकं झोपून उठलं ना. आता काय झोपणार तर काय हे पकड. त्याच्या पोटात होतं ना काही नाही असं आहे का. खाऊ घातलं आणि आईचं म्हणणं इकडे काय झालं पण नेमके खूप रडला का. अरे मापडता सुराट पाहून ठीक आहे ना दवाखान्यात जातोय दाखवून देऊ आपण. हो हे घे पकड. तर इकडे आहे बरंच झालेलं आहे. बेल वगैरे आणलेलं आहे. श्रावण सोमवार आहेत ना. हां आणि सूरज आता राहायला लागलेला आहे आईशिवाय. कारण 2 तास झाले आम्हाला जास्त पण तरी पण सूरजने इकडं राहिला ना. हां रडला नाही ना. त्याला खाऊ घातलं झोपत गेलं. आणखी उठला झोपेतून त्या आता आणखी कोण आलं होतं. ते पोरी आले हां खेळायला आले सर्वजण म्हणून तो शांत राहिला. आणि पोट पण भरलेलं होतं त्याचं जेवण वगैरे झालेलं होतं. फायनली इकडे झालेलं आहे. आणि इकडे काय सामान आणलेलं आहे राधिका. हो आणि आहे चालू. आणि इकडे बघा मस्त पाहणं चालू आहे. काय आणलं खरेदी करून. खरेदी आणली ना काहीच नाही एवढा वेळ नाही भेटला. आणि सध्या थोडं नेमकेच असं वाटलं की लढायला वगैरे लागला असेल त्याच्यामुळे फास्ट केलं सर्व. हां 130 व्हायची वाटतं प्लेट त्याच्या. आणि हे किती त्याची वजन वजनदारी 1 किलोचं आहे काय. म्हणून 1200 रुपयाची लागेल. 1200 रुपये किलो स्टील. हा मग आता 1000-1200 आता कमेंटमध्ये सांगा महाग पडेल काय तर. कारण त्याचं वजन पण आहे जवळपास 1135 ग्रामच्या वर आहे. किलोच्या वर. त्याच्यामुळे जास्त काही पाहिलं नाही. 1200 रुपयात मला रय मागवला. साधी कढई किती भेटते तशी. साधी भेटते 250-300 रुपयाची. 350. पण मग ते खराब होतं ना स्टील. ठीक आहे आता आणलं म्हणा काय म्हणा आता. हे वजनदार आहे ना. तरी बऱ्यापैकी आहे. आणि आता याच्यावरती खरं तर
काय ना रेसिपी रेसिपीचे व्हिडिओ येणार आणखी पिलू एवढी महाग आणत असतात बिचारे लय महाग झाली डबल खराब नाही होत ना. एक वस्तू घेतली तशीच राहते ते. मग ते डबल डबल आणून काय पाहिजे एकच जाता 1200 रुपये म्हणजे लय झालेलं. तापण का पण ते आहेच ते आता काय करणार आहे? वजन तापीन ना लवकर. घ्यायचंच होतं मग काय. लवकर तापण ना ते स्टील तापते ना. चला फायनली असं आहे, पण शेवटी कामाचीच वस्तू आहे ते काही बिगर कामाची वस्तू नाही आहे. थोडी सगळं महागाई झाली असेल तर काय